वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार केला. अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून खंडणी उकळली. ही खळबळजनक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी बलात्कार, खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. श्याम वर्मा उर्फ श्याम सुपतकर राहणार हनुमाननगर मेडिकल चौक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. 2020मध्ये श्यामने श्याम वर्मा नावाने फेसबुकवर बनावट नावाने प्रोफाईल तयार केली. त्याने अजनी परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली. त्यानंतर श्याम हा तिच्यासोबत चॅटिंग करायला लागला. मी वायुसेनेत अधिकारी आहे. मी मूळ हनुमाननगरमधील रहिवासी असून गुजरातमध्ये तैनात आहे असं त्याने सांगितलं. चॅटिंग करताना श्यामने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 23 मे 2020मध्ये त्याने महिलेशी संपर्क साधला. मी नागपुरात आलो आहे, तुम्हाला भेटायला मेडिकल चौकात ये असे तो म्हणाला. महिला त्याला भेटायला गेली. ती कारमध्ये बसली. यावेळी श्यामसोबत एक तरुणी होती. ती आपली बहीण असल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान त्याने महिलेला शीतपेय प्यायला दिले. ते पिताच महिला बेशुद्ध झाली. श्यामने तिला खापरी परिसरात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. मोबाईलद्वारे तिची अश्लील चित्रफित काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिचे शोषण केले. तिच्याकडून रोख व सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल 4.5 लाखांचा ऐवज उकळला. दरम्यान महिलेला संशय आला. तिने चौकशी केली असता तो वर्मा नसून श्याम सुपतकर असल्याचं तिला कळालं. अनेक तरुणींना अशाच प्रकारे ब्लॅकमेल करून त्याने बलात्कार केल्याची माहितीही महिलेला मिळाली. महिलेने अजनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्यामचा शोध सुरू केला आहे.